विभाजन एकटेच फाडलं होता. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव प्रांजली बालाजी काकुटे. मी इयत्ता तिसरी ब मध्ये शिकत आहे. आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर करत आहे. ते तुम्ही शांत चित्ते ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम. त्याला भल्या भल्या कुठल्या भाव. त्याला कोण घाली एसले दरबार दिसते गवे. बडी बेगम म्हणजे अलिशाची आई बर का. नजरे तिच्या अगदार दरबार झाला गप्पकार. कुली घईला पुढे कार साऱ्यांनी स्वारली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला. बोलला हम लाएंगे शिवाजी को. अर्ध्याने विडा उचलला. नावाच्या चप झल खान. नावाच्या चप झल खाना. जिला जागत जाई सैतान. खान बोलला छाती ठोकून. शुभाला टाकत चिडून. कौतिक झाले दरबाराचे. खान निघाला मोठा उरुचे. त्याचा घोड दळत पाय तळ. फौज फाट्यालाही पक्कड. अंगी हातीचं बळ. पाहणारा कापे चळचळ. वाटत भेटी त्याला चिडीत. ठिसे करायची सेना निघाली. गाव लुटली. त्याला गस्त केली. आया बहिणींची आबरू लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ. आता शुभाचं काही खरं नाही. इकडे निजाम तिकडे मोगल पलीकडे इंग्रज. तो हे बोलवला महाराजांची सेना मुठभर. ठाण्याला कसा ठोकणार. काही लढवावं चिंतित पंथ सरदार. या मातेने आपला पुत्र गमावला तरी चालेल पण बेहतर मराठी मातीचा स्वाभिमान गमवतो का. अशा वाघिणीचा तो छाया. अशा वाघिणीचा तो छावा. गणी मला कसा ठेचावा. डोक्यात गणी मिटावा. भेटीचा धाडला सांगावा. प्रतापगड आमने सामने भेटीचा धाडला खाण्याने हसत हसत कबूल केला. हसत हसत कबूल केला. दिवस ठरल्याप्रमाणे